नमस्कार मित्रांनो. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज कोण होते? ते कुठून आले? त्यांचा जन्म कधी झाला? आणि कर्दळी वनातून ते अचानक कसे प्रकट झाले? आजही या प्रश्नांची उत्तरे शोधताना अनेक भक्त आश्चर्यचकित होतात. कारण स्वामी समर्थ हे सामान्य संत नव्हते, तर दत्तावतार मानले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कर्दळीवन म्हणजे नेमकं काय, श्री नृ सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा संबंध काय, शेकडो वर्षाच्या समाधीनंतर स्वामी महाराज कसे प्रकट झाले, या घटनेमागील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक असे रहस्य सांगणार आहे जे बहुतेक भक्तांना माहिती नाही. कर्दळीवन म्हणजे काय? कर्दळीवन हे दक्षिण भारतातील कर्दळीवन या अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलात असल्याचे मानले जाते. हे क्षेत्र श्रीसलाम जवळ असून दत्त संप्रदायात अत्यंत पवित्र मानले जाते. पुरातन काळापासून अनेक ऋषी, योगी आणि तपस्वी येथे साधना करत असल्याच्या कथा सांगितल्या जातात. श्री नृ सरस्वतींचा रहस्यमय प्रवेश. दत्त संप्रदायातील प्रसिद्ध ग्रंथ श्री गुरुचरित्रानुसार भगवान दत्तात्रयांचा दुसरा अवतार मानले जाणारे नरसिंह सरस्वती यांनी आपल्या अवतार कार्याची सांगता करताना कर्दळी वनात प्रवेश केला. असे सांगितले जाते की त्यांनी तिथे गहन ध्यान आणि समाधी धारण केली. काळ पुढे सरकत गेला. दशके गेली, शतके गेली, परंतु त्या समाधीचे रहस्य जगापासून लपून राहिले. तब्बल 300 वर्षानंतर घडलेला चमत्कार. लोक परंपरेनुसार नृ सरस्वती महाराज समाधीत असताना त्यांच्या शरीराभोवती मोठे वारूळ तयार झाले. वर्षानुवर्षे ते वारूळ वाढत गेले. एक दिवस जंगलात लाकूड तोड करणारा एक माणूस आला. त्याने झाड तोडण्यासाठी कुऱ्हाड उगारली, पण अचानक ती कुऱ्हाड वारुळावर आदळली. त्याच क्षणी वारुळातून रक्त वाहू लागल्याचे सांगितले जाते. तो मनुष्य घाबरून गेला आणि काही क्षणांतच तो वारुळातून तेजस्वी योगीराज प्रकट झाले. हेच पुढे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध झाले. स्वामी समर्थांचे पहिले शब्द. अनेक परंपरांमध्ये असे वर्णन येते की समाधीतून बाहेर आल्यानंतर स्वामी महाराजांनी त्या लाकूड तोड्याला क्षमा केली. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता. उलट त्याच्या माध्यमातूनच जग कल्याणाचे पुढील कार्य सुरू झाले. यावरून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. ईश्वर जेव्हा अवतार घेतो तेव्हा प्रत्येक घटना पूर्वनियोजित असते. त्यानंतरची भारतभर भ्रमंती. समाधीतून बाहेर आल्यानंतर स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केल्याचे उल्लेख आढळतात. ते अनेक तीर्थक्षेत्रांत गेले. काशी, गिरनार, पुरी, रामेश्वर, हिमालय. अनेक साधूंना आणि भक्तांना त्यांनी मार्गदर्शन केले. अक्कलकोटमध्ये आगमन. शेवटी ते अक्कलकोट येथे स्थिरावले. येथे त्यांनी हजारो भक्तांना कृपा दिली. आजही लाखो भक्त श्री स्वामी समर्थ समाधी मठ येथे दर्शनासाठी येतात. आध्यात्मिक अर्थ काय सांगतो? कर्दळी वनातील ही कथा केवळ ऐतिहासिक घटना म्हणून पाहिली जात नाही. तिचा एक गहन आध्यात्मिक अर्थ आहे. वारूळ म्हणजे काय? वारूळ म्हणजे आपल्या मनावर साचलेले अहंकार, वासना, लोभ, राग, मत्सर यांचे प्रतीक मानले जाते. कुऱ्हाड म्हणजे काय? ज्ञानाची कुऱ्हाड. जेव्हा गुरुकृपा मिळते तेव्हा अज्ञानाचे वारूळ तुटते आणि आत दडलेला आत्मप्रकाश प्रकट होतो. हीच कर्दळीवनाच्या कथेमागील आध्यात्मिक शिकवण आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन. इतिहासकारांच्या मते या कथेबाबत ठोस पुरावे उपलब्ध नाहीत, परंतु भारतीय योग परंपरेत अत्यंत दीर्घ काळ ध्यानावस्थेत राहणाऱ्या योगींचे अनेक उल्लेख आढळतात. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने शेकडो वर्ष समाधीत राहणे सिद्ध झालेले नाही. म्हणून ही घटना श्रद्धा आणि अध्यात्माच्या क्षेत्रात पाहिली जाते. स्वामी समर्थांचा खरा संदेश. स्वामी समर्थांनी कधीच चमत्कार प्रचार केला नाही. त्यांनी नेहमी सांगितले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
त्यांच्या जीवनाचा मुख्य संदेश होता नामस्मरण, गुरुभक्ती, सदाचार, सेवाभाव, ईश्वरावर पूर्ण विश्वास. मित्रांनो, कर्दळीवनातून स्वामी समर्थ प्रकट झाल्याची कथा ही एक आख्यायिका नसून भक्तांसाठी श्रद्धेचा आधार आहे. काही जण याकडे इतिहास म्हणून पाहतात, पण काही जण अध्यात्म म्हणून, तर काही जण दत्तात्रयांचे दिव्य रहस्य म्हणून. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, आजही लाखो भक्तांच्या जीवनात स्वामी समर्थांचा अनुभव जिवंत आहे. जर तुम्ही स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच भक्तिमय आणि आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.